दिनांक 15 मे 2026 रोजी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावरती केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण चव्हाण व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लोकार्पण सोहळ्याचा एक दिमागदार कार्यक्रमाचं नियोजन झाल्याचं आपल्या सर्वांना माहितीच आहे। परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक सांगावं लागेल की देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी गेल्या 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी देशातील जनतेला संबोधित करताना बचतीचा आणि काटकसरीचा सल्ला दिला असताना दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी हा संदेश लागू नाही का काय, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण या कॅटेगरीत मोडत नसल्याबाबत त्यांनी दाखवून दिले का काय असंच म्हणावं लागतंय। याबरोबरच हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम असून माझ्या माहितीनं हा इव्हेंट असावा, कारण या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराज मॅडम यांनी निविदा प्रसिद्ध केलेली आहे। ती निविदा जवळपास 1 कोटीची आहे आणि ती जर्मन हँगिंग जो सभामंडप असतो त्यासाठीची निविदा आहे। परंतु निविदा ओपन करण्याची तारीख ही 14 मेची आहे। मात्र आता आपण पाहिलं तर त्या सैनिक स्कूलच्या मैदानावरती त्या संपूर्ण मंडपचं कामकाज चालू आहे। म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी, कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी कायदा फक्त आहे, सर्वसामान्य जनतेसाठी हा कायदा आहे। मात्र याशिनी नागराजन मॅडम यांचं जे पारदर्शकतेचा जो अवडंबर माजवतात ते या त्यांच्या कामातून स्पष्ट दिसून येत आहे की त्यांनी टेंडर ओपन होण्यापूर्वीच एजन्सीला काम कसं काय दिलं हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर परवा सन्माननीय मंत्री महोदय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये एक बैठक घेतली। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेला अभिमानास्पद वाटलं की आपला जिल्ह्याचा एक मंत्री जिल्हा परिषद सभागृहामध्ये बसून विकास काम करतो काय। परंतु ह्या विकास कामाच्या पाठीमागची पार्श्वभूमी खऱ्या अर्थानं आज नजरेसमोर आलेली आहे की त्या बैठकीमध्ये या सभामंडप भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर असतील, बचत गट असतील, या सर्व मंडळींना तो सभामंडप भरण्यासाठी आणि या कार्यक्रमामध्ये 2 वर्षापूर्वीच असणारं देय जे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आहे, हे देय देण्याचा कार्यक्रम आहे। ही नौटंकी कशासाठी? म्हणजे सरकारनं विकासाचा अजेंडा असणार, जो विकासाचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये त्यांना आलेलं हे सपशेल अपयश आहे। हे अपयश झाकण्यासाठी हा इव्हेंट केल्याचं मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आपल्या माध्यमातून। त्यामुळं याच्यानंतर मला महत्वाची आपल्याला एक सूचना आपल्या जनतेसमोर मांडायची आहे ती अशी की आपण गेल्या 1 महिन्यापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रानं जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीचा संपूर्ण राडा पाहिलेला आहे। मग केला होता 8 तास यासाठीच जसं म्हटलं जातं त्या पद्धतीनं अशा पद्धतीची चुकीची कामं करण्यासाठी आणि जनतेच्या पैशाचा धुळदाण करण्यासाठीच हे कार्यक्रम किंवा इव्हेंट करण्याचं काम या सरकारनं आणि ग्रामविकास मंत्र्यांनी घेतलं आहे का काय, असाच एक जनतेच्या समोरचा हा प्रश्न आहे तो आपल्या माध्यमातून मांडत आहे। धन्यवाद।